श्रीराम. माणसाला कितीही मिळालं ना तरी त्याची हाव कायमच राहते. जगात 2 प्रकारचे रोग माणसाला सतावीत असतात. एक रोग असा की त्याने भूकच लागत नाही. कितीही औषध पाणी करा, काहीही उपयोग होत नाही. अशा माणसाला पंचपक्वान्नाचं जेवण तयार असूनही काय फायदा? तो म्हणतो खायला खूप आहे पण मला भूकच नाही, त्याला काय करू? दुसरा रोग असा की कितीही खाल्लं तरी खाण्याची हाव काही पुरी होत नाही. काहीही खा, त्याचं भस्म होतं. आपलं तसंच आहे. मात्र आपल्याला एकच रोग नसून 2ही रोग आहेत. इतका परमार्थाचा हाट भरलाय, भजन पूजन चालू आहे, पण आपल्याला त्याचं प्रेमच नाही, त्याची आवडच वाटत नाही. आपल्याला त्याची खरी भूक लागलेलीच नाही. उलट पक्षी भगवंताने आपल्याला आपल्या कल्पनेपेक्षा खरोखरच कितीतरी जास्त दिलंय. बायको, मुलं, नोकरी धंदा, घरदार, कितीतरी गोष्टी की ज्यांच्यापासून सुख मिळेल असं आपल्याला वाटतं. त्या गोष्टी पुरवल्या, पण अजून आपली हाव या सगळ्यांना पुरून, या सगळ्यांचं भस्म करून कायमच आहे आणि परमेश्वराचं प्रेम मात्र काही लागत नाही. असं हे किती दिवस चालणार? आपण नीतिधर्माने चालतो. आपली वागणूक वाईट नाही हे खरं आहे, पण याचं कारण वाईट वागलो तर आपल्याला लोक नावं ठेवतील ही भीती. असा हा दिखाऊ चांगुलपणा, ही वरवरची सुधारणा काय कामाची? मानवी जीवन सुखी झालं तर ती सुधारणा म्हणायची. उलट आजची स्थिती पाहता तर सुधारणा जितक्या जास्त तितका माणूस जास्त असमाधानी झालाय. परमेश्वराचं प्रेम लागल्याशिवाय आणि इतर गोष्टींची हाव कमी झाल्याशिवाय काहीही फायदा नाही. तीर्थयात्रा, पूजा, भजन ही परमार्थाची नुसती आठवण देतील, पण अंतरंग सुधारेलच असं काही नाही. आणि अंतरंग सुधारलं नाही तर बाकीच्याचा काय उपयोग? आपण दरवर्षी वारी करतो आणि जन्मभर वारी करीतच राहणार, पण परमेश्वराचं प्रेम मात्र काही लागत नाही. मनुष्याला किती असलं म्हणजे पुरे होईल हे काही ठरलेलं नाही. आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान मानलं की जे आहे ते पुरेल. परमार्थ समजून जो त्याचं आचरण करील त्याला तो लवकर साधेल. अशा माणसाला प्रपंच सोडून जाण्याचं कारण उरणार नाही. मनात भगवंताचं प्रेम नसेल तरी देहाने म्हणजे बाहेरून त्याची पूजा अर्चा करावी आणि त्याचं नामस्मरण करावं. पहिल्यांदा स्मरण बळजबरीने करावं लागेल, पण सवयीने ते तोंडात बसेल. याच स्मरणाने पुढे ध्यास लागेल. मी पूर्वीचा नाही, आता मी भगवंताचा आहे असं वाटणं जरुरीचं आहे. श्रीराम.